सकाळ सकाळी गेलो मंदिरात श्रींचं दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. तिथनं माघार येते तोपर्यंत घरी आलते बघा रंगकाम करणारे. त्यांचा झाला रंग बनवायचा आणि नंतर गेलो परत बघा राहणार आपल्याला गंज लावली होती. मग आधी काय गंज जागा घेतली साफ करून, परत घेतलं मी मीठ आणि फक्की एकत्र करायला. जिथं आपण गंज लावणार तिथे टाकायचे होते. तुम्हाला प्रश्न पडेल की मीठ आणि फक्कीनं काय होतं, तर जी वायू आहे ती मरती आणि आपल्या वायूचं प्रमाण जास्त होतं. त्यासाठी आपण 2 वर्षांना एकदा रान नांगरल्यानंतर मीठ आणि फक्की हे टाकतो रानात. याने बराचसा असा वायूला फरक पडलेला आहे आम्हाला रानात. परत घेतली गंज लावायला आणि आबा बघा एक थर झाला की मीठ टाकायचं. आणि ज्यांना माहिती मीठ टाकल्यानं काय पाहिजे त्यांनी कमेंट करून सांगा. घरी येते तोपर्यंत बघा रंगवाल्यांचा एक हात पण चालता रंगाचा देऊन घराला. आणि त्यात बघा आपल्या पारायणाचा उद्या शेवट होता, त्यामुळे आज होती दिंडी आणि दिंड्याला चौकात आपण गेलो तेव्हा चाललेलं रिंगण सोहळा. आणि रिंगणाच्या मध्यभागी बघा महाराज बसलेले मृदंग घेऊन वाजवायला. आणि महाराज ठेका भाग असा आहे, एक नंबर, विशेष नाही. परत घेतले ज्ञानेश्वर महाराज आणि सेवागिरी महाराज यांच्या पालखीचे दर्शन आणि आतमध्ये चाललेले तुळशी आणि कलश घेतलेल्या महिलांचे रिंगण सोहळा. ह्या वारकरी परंपरेत वयाची मर्यादा नसते हे दाखवून दिले ह्या आजींनी आज सर्वांना. प्रतिमाशी वय होऊन ही फुगडी खेळल्या बघा ह्या दोन्ही आजी. तोपर्यंत इकडे महाराजांनी सुरुवात पण केली ती बघा वारकरी फुगडी खेळण्यासाठी. नंतर पालखी आली बघा आमच्या घरापाशी. आमच्या इथे विणा, तुळस आणि कळशी घेतल्या सर्व महिलांचे व माणसांचे. माझ्या आजीने व आमच्या येथील महिलांनी यांचे पूजन करून घेतले. आणि जेव्हा ह्या आजींना समजले की मी व्हिडिओ काढतोय त्यांचा, तेव्हा ह्या आजीने बघा डोक्यावर पदर घेतला. उगाच म्हणतात ही शेवटची पिढी संस्कृती जपणारी. पुष्यगावमध्ये जी सेवागिरी महाराज गुरुकुल आहे आणि इथे गुरुकुलमध्ये कार्यरत असलेले आदित्य डेडे यांनी आणि मुदंग यावर महाराजांनी ठेका धरला. जसा महाराजांनी काय ठेका धरला तसा विद्यार्थ्यांनी पण बघा ठेका धरला. मग रातच्याला गेलो कीर्तनाला. सद्गुरू सेवागिरीजी महाराजांनी जर स्वीकार करावा असं असेल तर रेड्याचं काम आहे कमीत त्यांच्या धर्म मंडपात येऊन बसलं पाहिजे. जेवणाची पंक्ती उठल्यानंतर मंदिरातली साफसफाई करून 12-1 वाजता बघा घेतला हा बोर्ड खोलण्यासाठी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी पुत्र श्रेयदेव या युट्यूब चॅनलला भेट द्या.